फक्त विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। सुप्रिया सुळेंनी सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र काढल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले। सगळ्याच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला आहे। तर हे सुप्रिया सुळेकडे आहेत ना, आहेच। मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे। कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत। तर सगळ्याच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे। सुप्रिया सुळेंनीही ओबीसी प्रमाणपत्र काढल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूयात। खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्यासोबत आहेत। सुप्रियाताई नमस्कार। विजय वडेट्टीवारांनी मोठा आरोप केलाय, आपल्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे असं त्यांनी म्हटलंय आणि राज्यातल्या अनेक मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपली प्रतिक्रिया? मला धक्का बसलाय हे सगळं ऐकून। एक दुसरं, माझ्याकडे माझं बर्थ सर्टिफिकेट आहे, माझ्या कॉलेजच्या डिग्रीचं सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे आणि बारामती लोकसभाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं खासदारकीचं सर्टिफिकेट आहे। एवढी सगळी सर्टिफिकेट्स माझ्याकडे आहेत। आता हे कुठलं ते मला सर्टिफिकेट माझ्या नावाने लावतायत याचं उत्तर काँग्रेस पक्षालाच द्यावं लागेल। म्हणजे मला आश्चर्य वाटते की काँग्रेस पक्ष रोज उठून असे आरोप महाराष्ट्र काँग्रेस का करते। पण सुप्रियाताई, असं आहे की सहकारी पक्ष आहे तुमचा, एकत्र तुम्ही काम करताय आणि तरी सुद्धा जातीच्या प्रमाणपत्रावरून तुमच्यावरती आरोप केले जातात। हा प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारला पाहिजे ना, मी कसं उत्तर याचं देणार? याचं उत्तर काँग्रेस पक्षाला द्यावं लागेल। मी तर कधी काय बोललेलं नाहीये। माझ्याकडे जी सर्टिफिकेट्स आहेत ती मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगितलेली आहेत आणि ती माझ्याकडे आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यातल्या बऱ्याच मोठ्या मराठा नेत्यांनी ओबीसीची प्रमाणपत्र घेतलेली आहेत। आता त्यांना काय वाटतं हे मी नाही सांगू शकत। माझ्याकडे असं प्रमाणपत्र नाही हे मी तुम्हाला सांगू शकते। माझ्याबद्दल मी नक्की बोलू शकते। आणि मला खूप दुःख आणि वेदना होत आहेत की महाराष्ट्र काँग्रेस रोज उठून मला का टार्गेट करते याचं उत्तर महाराष्ट्र काँग्रेसलाच तुम्हाला विचारावं लागेल। मी तर काँग्रेसच्या विरोधात कधी काही बोलत नाही। पार्लमेंटमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त सुप्रिया सुळे डिफेंड करते। आमचे 8ही खासदार ताकदीने काँग्रेस बरोबर राहिलेले आहेत गेले 12 वर्ष, 1-2 नाही। काँग्रेस मला का टार्गेट करते असे खोटे आरोप करून मला कळत नाही। तर काँग्रेस पक्षालाच तुम्हाला विचारायला लागेल, खूप दुर्दैवी आहे। निश्चित। सुप्रियाताई, आभार आपले। आपण बातचीत केली एबीपी माझाशी त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।